नमस्कार. औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आहोत. आज जो राज्यभर शेतकऱ्यांचा संप केला जातो त्याच्या नेमक्या औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय परिणाम जाणवत आहेत, काय फरक पडला हे जाणून घेण्यासाठी आपण प्रथमदर्शी तरी संपाचा तितकासा परिणाम जाणवत नाही. आज मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये अनेक शेतकरी आहेत, मात्र दररोजची जेवढी गर्दी आहे तेवढी गर्दी पाहायला मिळत नाही. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं काय आहे. मामा, आज संपाचा काय भाव आहे, काय घेऊन आलेला तुम्ही बाजारात? कसं? मी वांगी विकतो तर रोजच्या प्रमाणेच माझा भाव आहे. आजचा काही फरक नाही पडला, पण उद्या काही सांगू शकत नाही, कारण दुपटीला भाव वाढू शकतो. आज बाकीचं तुम्ही मार्केटमध्ये रेग्युलर येत आहेत, बाकीकडे काय परिस्थिती तुम्हाला जाणवते, कशा पद्धतीने? आज कारण की माल खूप कमी आहे आणि एक जोग झाल्यामुळं कारण की शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. कुणी फेकजोग केली, काय सकाळी कार्यक्रम झाले, शेतकऱ्याच्या मनाविरुद्ध इथं घटना घडतायत? आता हे तर मला पूर्ण माहिती नाही, कारण मी उशिरा आलेलो आहे. रोज येत आहे मी इथं मंडीमध्ये. शेतकऱ्यांची संपाबाबतची भूमिका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मात्र औरंगाबादमधल्या काही व्यापाऱ्यांच्या वेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. नेमकं व्यापाऱ्यांना काय वाटतं आणि त्यांच्या भूमिका काय आहेत? आपल्यासोबत व्यापारी आहेत. नेमकं काय तुमचं म्हणणं आहे ह्या संपाबाबत? सकाळपासून तुम्ही इथं आहे? सकाळपासून आम्ही याचं इथं आहेत, परंतु इथं जे चाललेलं आहे सुट्टीचं धोरण, सगळा माल घेतलेला माल त्यांनी फेकला. ज्या माणसाने आलं होतं सगळं माल उडून गेलं. काही नुकसान झालं, काही वेगळे, काही कांदे वेगळे, काही टमाटे वेगळे त्या लोकांनी सांगितलं. मात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भाव मिळावा या मागणीसाठी तो संप आहे, तर मग व्यापारी वर्गानेही त्यांना सपोर्ट करावा का अपेक्षित आहे? काय वाटतं? तर बरं वाटतं, ते माल हे झालं पाहिजे, परंतु त्याला सरकारने आपला टॅक्स कमी केला पाहिजे, तर ऑटोमॅटिक भाव वाढणार. टॅक्स कमी नाही करणार, टॅक्स वाढवणार जास्त, तर शेतकरी काय करणार? नाही, बरं, आज वेगवेगळ्या संघटना असतील, शिक्षक संघटना, डॉक्टर संघटना, त्यांच्या मागण्यासाठी संप करतात, त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातात. आज शेतकऱ्याचा संप आहे. कुठेतरी व्यापाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा त्याच्यावर त्यांचा विक्री करतात त्या व्यापाऱ्यांनी ह्या संपामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे, परंतु त्याच्यामध्ये जे टॅक्स आता व्यापाऱ्यावर लावलेलं आहे, शेतकऱ्याला टॅक्स फ्री केलेलं आहे, काही टॅक्स नाही करतो आणि माल विकायचा, त्याला तर भाव झालेला नाही चांगला. नाही, पण तरी जास्त आयात नसल्यामुळे हे भाव कमी आले, जास्त मंदी आलेली आहे, माल मार्केटमध्ये मंदी असल्यामुळे त्रास होतो. पण मात्र तरीही व्यापाऱ्यांनी ह्या शेतकऱ्याच्या संपात सहभागी. एकंदरच शेतकऱ्याचा जो संप आहे तो अधिक तीव्र होण्यासाठी, त्याच्या अधिक परिणामकारकता त्याची जाणवण्यासाठी ज्या व्यापारी वर्षभर शेतकऱ्यांचा माल खरेदी करतात आणि ते व्यापारी ग्राहकांना विकतात, त्या व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर या व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला तर अधिक परिणामकारकरित्या हा संप होऊ शकतो. सिल्लोड तालुक्यातील पांडुरंग हे तरुण शेतकरी औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंब घेऊन आलेले आहेत. जरीही जीवनावश्यक नसली वस्तू तरीसुद्धा ह्या प्रत्येक जीवनामध्ये महत्त्वाच्या आहे. एक तरुण शेतकरी म्हणून त्यांचं काय ह्या संपाबाबतचं म्हणणं आहे, काय त्यांना वाटतं हे जाणून घेऊया त्यांच्याकडनं. काय वाटतं तुम्हाला हा संपाबद्दल, तुमची मतं काय आहेत, कसं वाटतं? हे संपाबाबत असे मते पूर्ण शेतकऱ्याला हमी भाव मिळावा आणि पूर्ण काय म्हणतात आपला हे भेटावा हमीची. आज दादा तुम्ही रेग्युलरच्या बाजार समितीमध्ये येत आहेत म्हणलं आहेत, मग आज काय वाटतं, कसं वातावरण वाटतं? इथं काय शेतकरी कमी झालेले आहेत, उत्पन्नाची आवक घटली आहे? हा, शेतकरी कमी वाटतंय खूपच, आणि आणखी कमी होणारच. उद्या 70 ते 80% वरती कमी होणार. आणि बाजारभावावर जी काही भाजीपाला आहे त्याचा काय परिणाम जाणवतोय? परिणाम थोडा जाणून जाईल. एकंदरच आज सुरुवातीला जे काही शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं त्याचा शेतकरी संपावर काही परिणाम झालेला, जे काही शेतकरी घेऊन आलेले होते मार्केट त्याच्यावर परिणाम झालेला आहे. बऱ्याच अंशी शेतकऱ्यांना या संपाची माहिती पोहोचलेली नाही आहे, त्यामुळे आज काही प्रमाणात शेतकरी आल्याचं पाहायला मिळते. मात्र उद्या हा संप अधिक तीव्र झालेला पाहायला मिळू शकतो. आज जरी भाजीपाल्याच्या भावामध्ये जरी काही परिणाम जाणवलेला नसला तरी उद्याच्याला नक्कीच परिणाम पाहायला मिळू शकतो. आपण लोकसत्ता लाईव्ह औरंगाबाद.